दिलं आमच्या शेतावरती, बाकीच्या शेतांवरती. ज्यानंतर मी पुन्हा माझ्या प्राध्यापक म्हणून माझ्या क्षेत्रात काम करत असताना हे काम चालूच ठेवलं. आणि मग आता जे गोसेवाचे अध्यक्ष आहेत माननीय शेखरजी मुद्रा साहेब, ते आणि मी म्हणून 15 वर्षापासून आम्ही काम करतो. आमचं एक महाएनजीओ फेडरेशन आहे, त्यामध्ये आम्ही एकत्र सामाजिक आमचं ते काम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे CSR फंड्स वगैरे सामाजिक संस्थांना आम्ही मदत करतो. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आम्ही पहिल्यापासून येतात आणि ते व्हावा यासाठी महाराष्ट्रात आम्ही स्वतः 7,000 किलोमीटरचा प्रवास केला. तुमच्यासारख्या तज्ञ लोकांना, गोशाळा संचालकांना आम्ही निवेदनं मागितली, ती कलेक्टर पर्यंत पोहोचवली. अनेक लोकप्रतिनिधींना भेटलो की आयोग स्थापन करा त्याचं ड्राफ्टिंग करण्यापासून सगळं. त्यामध्ये आमचा एक छोटा खारीचा वाटा होता. अशी प्रेरणा आम्हाला देवाने दिली बाबा, त्याने असं म्हटलं पाहिजे, गोमातेनेच जमा दिली. हा, तणनाशकचा तुम्ही विचारला प्रश्न. कुठलंही केमिकल वापरायचं नाही सांगितलं आपण हे टाकल्याच्या. हा, तर मग रासायनिक आपलं खत टाकायचं नाही किंवा कीटकनाशक मारायचं. हा, तर मग तणनाशक कसं? तण काढायची गरजच काय मी म्हणतो तुम्हाला. तण तुमचं खातं आहे बघा. तण येऊ नये यासाठी आपण काय करतो पहिल्यांदा, मी पहिल्यांदा सुरुवात केलं बिवड आच्छादन जे आहे त्यामध्ये तण काढून जागेवरतीच काढायचं ते. आता तण काढा तुम्ही म्हणाल आम्ही ते टर्गा सुपर वगैरे काय काय वापरता ना तुम्ही, राऊंडअप वगैरे हे ते वापरतो केमिकल, बरोबर आहे, ते वापरतो आपण, त्याच्याने मारतो केमिकल. जमिनीत त्या अंश राहतात, पहिली जमीन नापीक होत चालली. तण हे देई धन, कारण तण काढायची गरज नाही. आमच्या प्रत्येक पिकाचे डेमो जर तुम्ही बघितले असते, आम्ही तण हे काढत नाही. आमच्या फळबागातले पण तण आम्ही काढत नाही. फळबागातलं वागतंय सर, पण छोट्या पिकांमधलं तण काढल्याशिवाय हा, पण ते जागेवरच काढतो आम्ही, काढून हातानेच काढतो. मजुरी परवडत नाही. मजुरी आता तुम्हाला ते करावं लागेल, पण न काढता सुद्धा आमच्या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये सांगतो आता, आमच्या सोयाबीनच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे सर्वाधिक शेतकरी काम करतात. सोयाबीनचाच विशेषतः सांगतो, तण न काढता सोयाबीनच्या आमचं उत्पादन 20% वाढलेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं. या तुम्ही बघायला धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुका आहे, परांडा आहे, वाशी आहे, येडशी, त्या भागामध्ये आमचे शेतकरी करतात. तण काढायची गरजच नाही तुम्हाला. तण हे तुमच्या जमिनीचं आच्छादन टिकवतं. तुम्हाला वाटतं ते खातं सगळं तुमचं, खात नाही ते, खात नसतं. तण पण तुमच्या जमिनीला धन देतं. त्यामुळे आम्ही काढतच नाही. आमच्या जमिनीत बरेच लोक म्हणतात अहो किती घाण दिसते तुमची जमीन, कायच काढलं नाही. काय शेतकरी कसला शेतकरी तणच काढत नाही, शेती किती वाईट दिसतं. आमचं म्हणणं आम्हाला दिसायला नको, आम्हाला पीक पाहिजे चांगलं, आम्हाला पैसे भेटले पाहिजे, आमचं पीक चांगलं पाहिजे. पीक काढल्याच्या नंतर पिकामध्ये विक्री करता गेल्या वेळेस ते मध्ये तण आमचं बियाणं येणार त्यामध्ये. कसं येणार बियाणं, तुम्ही शेंगा काढताय ना त्याच्या. हा, काढतायत बरेच शेतकरी काढतायत. आता त्यामध्ये मिक्स कसं तुम्ही बीज सोयाबीन तर वेगळं काढताय ना. आता तसं सोयाबीनचं येत नाही का, बाकीच्या शेंगाचं वगैरे टाकलं वगैरे सोयाबीनचा अवशेष येत नाही का, त्या मशीन मध्ये आपण घालत नाही का. हा, तेच सांगतो त्यांना. नाही ते करत नाही. गोकृपा अमृत मध्ये एवढे बॅक्टेरिया आहेत की ते न्यूट्रिशन तुमचे जे मी सांगितलं पोषण तत्व ते एवढ्या प्रमाणात येतं की ते तुमच्या प्रमाणाच्या बाहेर आहे, म्हणजे पिकापेक्षाही जास्त प्रमाण यामध्ये